असतील किंवा मला माहीत नाही कार्यकर्त्यांना पटले असतील, लोकांना पटले असतील. मी माझा फोकस बदलला. मी डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या विषयांवर फोकस ठेवला. भाषेवर कंट्रोल आणला, वागणुकीवर कंट्रोल आणला. आणि मला असं वाटतं ते प्रत्येकाने इंट्रोस्पेक्शन करताना माझंच कुठेतरी चुकतं असं इथून सुरुवात केली तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. मी चुकतच नाही, तो माणूस कधी सुधरू शकत नाही. अनेकदा अशा आम्ही जेव्हा कधी बोलतो स्थानिक पातळीवरती तर तुमच्या भाषेबद्दल अनेकांना फार आक्षेप आहे. तुमचं बोलणं फार मी त्याला रफ आहे म्हणू शकत नाही, ते फारच आक्षेपार्ह असतं बऱ्याचदा. हा तुमच्यावरती होणारा आरोप आहे. बरोबर. तुम्हाला तो पटतो आहे? तसं होतं? मी होतोच ना साहेब तसा. बघा, आणि साहेब माझं होण्याचं कारण पण वेगळं होतं. माझ्या वडिलांवर तुम्ही काय बोलू नका, माझ्यावर काही बोला किंवा मी कुठे चुकत असेल तर काही बोला, माझ्या वडिलांवर बोलू नका, माझ्या घरावर बोलू नका. जेव्हा जेव्हा माझ्या घरावर बोललं गेलं, माझ्या साहेबांवर बोललं गेलं, माझ्या घरावर परिस्थिती आली, तेव्हा तेव्हा मी बोललो. माझ्यावर वैयक्तिक टीका झाली आणि मी तसं रिस्पॉन्ड झालो असं मला एक उदाहरण दाखवा. बट तुमचं काय ना, म्हणजे एक राजकीय नेते जेव्हा तुम्ही असताना, तुम्ही पब्लिक लाईफमध्ये असतात, तेव्हा पब्लिकमध्ये तुम्ही माझ्या वडिलांबद्दल बोलताना त्यांना पण तो नियम नाही आहे का? बट मी म्हणजे असं काय काय बोललं गेलं माझ्या वडिलांबद्दल? तुमचं एक भाषण माझ्या आमच्याकडे आहे की म्हणजे ते कितपत दाखवा मला माहिती नाही, कारण त्यात अर्धा तर बीपच करावं लागेल. दाखवा ना. आहे का आपल्याकडे ते भाषण? आपण दाखवू शकतो ना. मला काय ते अर्ध्या अधिक तर बीपच असेल. करून नाही, बीप पण हटून टाका. नाही मला काय फरक? आम्हाला पाळावं लागतील मर्यादा. काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, डान्स कसला करतो असा आमदार असतो? अहो, कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढं आहे बघायला. कुठे नातू कुटुंबाने, कुठे हा गुहागरला नातू साहेबांनी त्याचा उल्लेख केला. गुहागरला फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, 3 साल ह्याच्यासारखी दिसत पण नाही. त्याला घरी कोण आला होता माहित नाही. 3 दिवसातच नाही, दारू पिऊन मुंबईत वाईन शॉप चालत होतो. कुठला तो? समीर. ह्याचे वाईन शॉप तिकडे. इकडे रोजगार कोण देणार आहे? वेल्नेश्वरला बंगला बांधला इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. आता मी ह्याच्यातला फारच कमी पोर्शन दाखवलाय त्यातला, पण पुढे तर म्हणजे तुम्हाला मी सांगू, ही जेव्हा सभा बघितली होती ती दाखवायची की नाही आम्हाला टीव्ही चॅनल्सला इथपर्यंत हे आमच्या मनात शंका होत्या. तुमच्या मागे बसलेल्या महिला ज्या होत्या ना, त्याही कुठेतरी ऑकवर्ड फील करत होत्या. इतकी ही भाषा शिवराळ होती. तुम्हाला पट्टे अशी शिवराळ भाषा वापर ना? ह्याची सुरुवात कोणी केली सर? बघा, कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं असा नियम. माझ्या आई वडिलांवर शिवी घालणारा माणूस, मी माझ्या आई वडिलांबद्दल नाही ऐकू शकत शिवराळ भाषा. सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी जी भाषा कणकोलीत वापरली त्याला रिप्लाय म्हणून ही सभा होती. मी सुरुवात केलं नाही साहेब. माझ्या आई वडिलांवर बोलू नका. कणकवलीत येऊन तुम्ही माझ्या आई वडिलांवर बोलणार, शिव्या घालणार, त्याच्यानंतर ही रिप्लाय सभा. माझं तेवढंच म्हणणं आहे साहेब की तुम्ही नका बोलू ना माझ्या आईवडिलांवर. अच्छा, तुम्हालाही आवडणार नाही तुमच्या आईवडिलांबद्दल मी जर काय बोललो, तुम्ही मला शिव्या घालणार की नाही? तुम्ही तर एवढे साहेब व्हाईट कॉलर लोक, तुम्ही ऐकून घेणार नाही, तुम्ही शिव्या घालाल जर तुमच्या आईवडिलांवर कोणी शिवी घातली तर. त्यानंतर काय झालं ते पण तुम्हाला मी सांगतो. माझ्या वडिलांना आवडलं नाही, कारण का भास्कर जाधव साहेबांचे आणि माझ्या वडिलांचे फार पूर्वीपासूनचे संबंध, घरापासून ये जा असायची. तर काही मला वाटतं महिन्यानंतर राणेसाहेब स्वतः मला बोलले की जा आणि भास्कर जाधवांची तू बोलून घे आणि ते सगळं तू काय जे काय माफी वगैरे मागायची ती कर आणि ते सगळं संपव. तर मी आमचे एक कॉमन ओळखीचे आहेत, वकील आहेत चिपळूणमध्ये, त्यांना मी संपर्क साधला की साहेब जरा जाधव साहेबांना एकदा येऊन भेटायचं आहे आणि बोलायचं आहे, हे सगळं आपल्याला नको. साहेब रागवलेत माझ्यावर. साहेब मी मिटवायचाही प्रयत्न करतो. मी एक बाजू कधी एकतर्फी चालत नाही.
राणेसाहेब बोलले तुझ्यामुळे माझे आणि भास्कर जाधवांचे संबंध खराब झाले, तर तू जा आणि तिकडे त्यांच्यासमोर जे काय सॉरी म्हणायचं आहे, दिलगिरी व्यक्त करायची, ते सगळं जे काय आहे ते तू तिकडे जाऊन त्यांच्याशी बोल, कारण का तुझ्यामुळे आमचे घरचे संबंध खराब झाले. मी बोललो बघा साहेब, तुम्हाला स्टेजवरून शिवी घातली गेली, ती सभा कोणी दाखवली नाही. त्याच्यावर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेब पण होते. जेव्हा कणकवलीमध्ये सभा झाली, हसत होते, टाळ्या मारत होते, त्यांना मजा येत होती सगळ्यांना. जेव्हा राणेंबद्दल किंवा राणेंना शिव्या घालत होते तेव्हा मी साहेब फक्त रिप्लाय दिला तिकडे जाऊन. अच्छा, मी सभेच्या सुरुवातीला म्हटलं की मी फार टोकाचं बोलणार आहे, तर ज्यांना कोणी इथून उठून जायचं आहे त्यांनी कृपया करून आत्ताच ह्या सभेचं ठिकाण सोडावं. हे जर तुम्ही सभेच्या सुरुवातीपासून तुम्ही जर बघितलं असाल तर ते मी बोललेलो आहे. कारण ते सिनेमात तुम्ही देता ना ए रेटिंग, Disclaimer. डिस्क्लेमर तसं तुम्ही दिलं, पण ही सभा आहे, निलेशजी ही सभा होती साहेब, मला सगळं मान्य आहे, पण माझ्या आई वडिलांना नका ना बोलू तुम्ही. ठीक आहे. पण मग बघा ना, तुम्ही वडिलांनीच तुम्हाला जाऊन सांगितलं की तुम्ही जाऊन दिलगिरी हो, व्यक्त हो, हो. करा, मग हे सांगावं लागतं का? सांगावं लागतं ना. बघा, जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वडिलांवर किंवा तुमच्या आईवडिलांवर मी काय बोलायला गेलो तर तुम्हालाही आवडणार नाही. पण जर तुम्हाला कोणतरी बोललो की नाही तुम्ही जाऊन बोलून या, तर तुम्ही ऐकणार ना कोणाचं तरी. आयुष्यामध्ये कोणाचं तरी ऐकावं लागतं. पण मग झालं की नंतर पॅचअप भास्कर जाधवांशी तुम्ही जाऊन बोलला, नाही, नंतर जाधव साहेबांची माझं कधी बोलणंच झालं नाही, त्यांचा कधी फोनच आला नाही. पण आता थोडंसं मागे वळून बघताना असं वाटतं की हे चूक होतं, सगळं आपण करतो हे नाही. आई वडिलांसाठी केलेली कुठलंही घटना ही माझ्याकडून चूक झाली असं मी मानत नाही. हां, कुठेतरी जास्त तोंडातून सुटून गेलं असेल किंवा निघालं असेल, पण ते जर माझ्या आईवडिलांवर काय बोलले नसते तर मीही बोललो नसतो. म्हणून रिग्रेट नाही आहे, मला काय असं वाटत नाही की मी कुठेतरी चुकलो. हो, पण त्यांनी मला माफ करावं अशी माझी इच्छा आज आहे. कारण का मला साहेबांनी सांगितलं की बघ, माझे आणि त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध तुझ्यामुळे बिघडले, तर मी साहेबांचं नुकसान करू शकत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी ती म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, ही गोष्टही मी अप्रिशिएट करीन की तुम्ही आज नॅशनल टेलिव्हिजनवरती ही गोष्ट म्हणतायत की त्यांनी माफ करावी गोष्ट. आणि राजकारणात हे कल्चर असावं असं मला वाटतं की आपण कुठेतरी एक कल्चर सोडून राजकारणात चालू आहोत ना, एक खूप कटुता आलेली आहे. आणि आज तुम्ही एक चांगलं उदाहरण दाखवून दिलं या टू द पॉईंटच्या कार्यक्रमात बोलताना. मला फार बरी गोष्ट वाटते की तुम्हाला वाटतं ही गोष्ट बोलावी, फार बरं आहे. नाही, पण साहेब मी अगोदर पण बोललेलो आहे, नाही, फक्त तुमच्या पण ते घेतलं गेलं नाही कधी. नाही, पण ठीक आहे, आज तुम्ही बोलतात आणि आम्ही नक्की दाखवत आहे. पण तुम्हाला वडिलांना सांगावं लागतं, वडील सल्ला देतात आजही? हो, देतात ना. त्यांच्याच सल्ल्यावर मी कशा प्रकारचा सल्ला असतो वडिलांचा? सगळ्या बाबतीत, कपड्यांपासून, दाढीपासून सगळे. हो, घरात दाढी एकटी तुमची आहे? हो. त्याच्याबद्दल काय सांगतात? का ठेवलीस? अच्छा, मग मला आवड आहे. आता काय ते आता नाही नसेल तर आता काहीतरी विचित्र वाटेल मला. पण मग इतरही गोष्टींबाबत कुठला सल्ला असतो? सगळ्याच गोष्टीत असतो ना साहेब. साहेब, मी त्यांच्याच सावलीमध्ये वाढलो आणि त्यांच्याच सावलीमध्ये मला बरं वाटतं. मी कधी त्यांच्यापेक्षा मोठा व्हावा किंवा त्यांच्या सावलीच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं असं कधी वाटत नाही. मला काय मिळवायचं आहे साहेब? ही सगळी शर्यत मंत्रिपदासाठी वगैरे अजिबात नाही. किंवा कोणाला वाटत असेल हे निलेश राणे उगाच काहीतरी शायनिंग मारण्यासाठी हे सगळं करतो, कशाला पाहिजे साहेब? मी लो प्रोफाईल होतो इतके वर्ष, लो प्रोफाईलच आवडतं मला. असंही म्हणतात की निलेश राणे हे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ही सगळी वक्तव्य करतात.